अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नवी मुंबईचा विमानतळ, पनवेलीतला विमानतळ व्हावा याच्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. त्याच्यातून हा विमानतळ आता पुढच्या 2 महिन्यामध्ये सुरू होतोय. लोकनेते दिभा पाटील यांचं नाव त्या विमानतळाला देण्यासंदर्भामध्ये शासनाने प्रयत्न केला. या विमानतळाचं पुनर्वसन एका आदर्श पुनर्वसनाप्रमाणे झालेलं आहे. अशा वेळेला या विमानतळाच्या मुळे प्रभावित होणारं क्षेत्र नैना क्षेत्र, जे स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे, या नैना क्षेत्रामध्ये मात्र जी टीपी स्कीम बनवल्या जात आहेत याच्यामुळे तिथल्या ग्रामस्थांमध्ये, शेतकऱ्यांच्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे आणि वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीच्या आंदोलनाच्या माध्यमातून ते शेतकरी ती अस्वस्थता व्यक्त करतात. अध्यक्ष महोदय, इथं प्रश्न विचारण्याचं कारणच असं आलेलं आहे की वारंवार नैना प्राधिकरणाच्याकडून एखाद्या हुकुमशहा म्हणजे सिडको प्रशासनाकडून हुकुमशहाप्रमाणे निर्णय जाहीर केले जातात आणि ग्रामस्थांनी, लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मागे फरफटत जावं अशा पद्धतीची सिडको प्रशासनाची वागणूक आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सिडकोनं मुळामध्ये या ठिकाणी जाहीर केलं की 60% जमीन सिडको घेणार, 40% जमीन शेतकऱ्याला देणार. याला पहिल्यांदा शेतकऱ्याचा विरोध आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी सांगितलं की आम्ही 60%, 40% शेतकऱ्याला देणार, 60% सिडको ठेवणार. अध्यक्ष महोदय, जे उर्वरित जागा आहे त्याच्यामध्ये तुम्ही 2.5 FSI देणार आहे शासन. 2.5 FSI जर सिडको त्या ठिकाणी देणार आहे तो कंझ्युम तर करता यायला पाहिजे. अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे, ज्यांचे छोटे भूखंड मिळत आहेत ज्यांना, त्यांना त्यांचा 2.5 FSI कंझ्युम होत नाही. म्हणजे तुम्ही 60% जागा तुम्ही घेणार, त्याला 40% देणार, त्याच्यात FSI कंझ्युम जर होणार नसला तर अध्यक्ष महोदय या स्कीमचा त्या शेतकऱ्याला उपयोग काय? मग या समस्येचं निवारण शासन कसं करणार आहे हा माझा पहिला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, दुसरं, शासनानं उत्तर देताना याच्यामध्ये म्हटलंय की आम्ही गावठाणा लगतचे जे प्लॉट आहेत त्याच्यामध्ये जमीनदार, इथं उत्तरात म्हटलंय जमीनधारकांच्या मूळ घरांचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांच्या मूळ घरावर 40% क्षेत्राचा भूखंड आम्ही आरक्षित केलेला आहे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी लँड पुलिंग स्कीम आपण जाहीर केली. ही नैना टीपी स्कीम म्हणजे लँड पुलिंग स्कीम आहे. मग लँड पुलिंग स्कीम आहे, तुम्ही 40% भूखंडच देणार, तो सुद्धा त्याच्या घरावर टाकणार. अध्यक्ष महोदय, ही हुकुमशाही आहे. सिडको प्रशासनाची ही हुकुमशाही आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेवर बांधलेलं घर, हे स्वतःच्या जागेवर बांधलेलं घर, कदाचित त्याच्यातली काही घरं विना परवानगी असतील, पण तरी सुद्धा ही घरं ही तुम्ही त्याच्या घरावरती टीपी स्कीम मध्ये ती घरं घेण्याचा अट्टाहास का करताय? मी पहिला प्रश्न विचारला अध्यक्ष महोदय. दुसरा प्रश्न माझा आहे की तुम्ही टीपी स्कीम मध्ये जी घरं घेताय त्याला ग्रामस्थांचा प्रचंड विरोध आहे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या भावना पराकोटीच्या संतप्त आहेत. त्यामुळे प्रशासनाला हा जर प्रकल्प आणायचा असला, शेतकऱ्यांचा विरोध डावलून प्रशासन सिडको प्रकल्प राबवू शकत नाही. हा प्रकल्प होणार नाही. तुम्ही टेंडर काढा, काही करा, ते ग्रामस्थ तिथं सिडकोला इंचभर जमीन द्यायला तयार नाहीत जर त्या शेतकऱ्यांचा ऐकणार नसाल तर. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी जर ग्रामस्थांचा विरोध आहे तर तुमचा अट्टाहास का टीपी स्कीम मध्ये घरं घेण्याचा? दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय मग माझा आहे, ही घरं टीपी स्कीम मधून वगळण्याचा शासन निर्णय घेणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य प्रशांतजी ठाकूर यांनी नैना संदर्भातला जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे त्यांना देखील माहिती आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 20 किलोमीटरच्या परिघामध्ये ही टीपी स्कीम राबवली जाते आणि ही टीपी स्कीम माझ्या माहितीप्रमाणे 41 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि त्याच्यामध्ये 1 ते 7 या टीपी स्कीमला शासनानं मंजुरी दिलेली आहे. 8 ते 12 लवादाकडे त्याची सुनावणी देखील सुरू आहे. परंतु शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जाऊन किंवा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता तिथं कुठेही जबरदस्तीनं काम करण्याची सिडकोची देखील इच्छा नाही. 60-40 रेशोची योजना आहे. मला असं वाटतं की 3155 लाभधारकांना 40% मध्ये त्यांची घरं तशीच ठेवण्यासंदर्भातला निर्णय हा ऑलरेडी सिडकोनं घेतलेला आहे आणि उर्वरित जी घरं आहेत ती काही ठिकाणी रस्त्यामध्ये येत आहेत, त्यांचं ॲक्विजिशन करणं गरजेचं आहे.
तरी सुद्धा त्यांना नुसती चौकशीसाठी नोटीस दिलेली आहे. कुठेही ती घरं पाडण्याचा निर्णय हा सिडकोने घेतलेला नाही. मी या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्यांना आश्वस्त करू इच्छितो की ग्रामपंचायतींना, लोकप्रतिनिधींना आणि तिथल्या प्रकल्प बाधितांना विश्वासात घेतल्याशिवाय सिडको पुढे जाणार नाही, ही या सभागृहामध्ये हमी देतो. आपण मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की टीपी स्कीम मधले रस्ते त्याच्यामध्ये येणारी घरं असं आपण सांगताय. त्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आमच्या प्रश्न आहेतच, पण आता या ठिकाणी मूळ प्रश्न जो विचारलाय आणि ग्रामस्थांची सगळ्यात मोठी तक्रार आहे, गावठाणाच्या बाहेर तुमच्या टीपी स्कीम असल्या हरकत नाही, पण गावठाणा लगतची घरं आहेत, गावठाणातली घरं आहेत, त्याच्यावरती तुम्ही प्लॉट टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना संतप्त आहेत. 2013 सालचा प्रकल्प आहे मंत्री महोदय, आणि 2013 पासून आज विरोध इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढला? कारण त्यांच्या लक्षात आलं घरांवरती प्लॉट टाकले, त्याची संमती नसताना याला लँड पुलिंग स्कीम कसं म्हणावं. आणि त्यामुळे या जी गावठाणा लगतची घरं आहे जी तुम्ही टीपी स्कीम मध्ये टाकली, ती टीपी स्कीम मधून पहिले वगळली पाहिजेत. आणि फार छोटा म्हणजे 2-5% वरती या घरांची जागा असणार नाही. त्यामुळे हा प्रश्न उगाचच गुंतागुंतीचा करून त्याच्यामध्ये वेळ घालवला तर प्रचंड याच्यामध्ये वेळ जाईल. त्यामुळे यासाठी ही घरं वगळण्याची आवश्यकता आहे. तो निर्णय शासन घेणार का? आणि हे सगळेच विषय आहेत, एक नाही, याच्याबरोबर आणखी अनेक विषय आहेत. मी सभागृहाचा सगळ्यासाठी आत्ता वेळ घेत नाही, पण माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जर याची बैठक घेतली तर मला असं वाटतं की सगळ्याच्या महत्त्वाचे विषय आहेत. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागू शकतो शेतकऱ्यांचं समाधान झाल्यावरच. तर तशी बैठक सुद्धा शासन घेणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी 2 मुद्दे या ठिकाणी मांडले. पहिला मुद्दा होता की स्कीम मध्ये नसलेल्या गावठाणावर जर काही कारवाई करण्याची भूमिका सिडकोने घेतलेली आहे तर ती तपासून बघितली जाईल. आणि माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आदरणीय शिंदे साहेबांना ही बैठक अधिवेशन संपल्यानंतर घ्यावी अशा पद्धतीची विनंती करण्यात येईल. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.